शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर। जिल्ह्यातील शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नावर शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांची शिक्षणाधिकारी समवेत सकारात्मक चर्चा संपन्न। शासनाच्या परिपत्रकानुसार शिक्षणाधिकारी यांनी 1ली ते 4थीचे वर्ग सकाळी 9 किंवा 9 नंतर भरवण्यात यावे असे पत्र काढले आहे। याबाबत खाजगी प्राथमिक शिक्षक महासंघाने याला विरोध दर्शवण्यात आला असून यामुळे अध्ययन अध्यापनावर विपरीत परिणाम होणार असून लहान मुलांना दुपारी झोपण्याची सवय असते, तसेच त्यांच्या खाण्यापिण्याच्या वेळेची आमूलाग्र बदल होणार असल्याने त्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होणार असल्याचे शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले आहे। याबाबत शिक्षणाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा होऊन शिक्षणाधिकारी यांनी असे सुचवले आहे की संस्थाकडून ज्यांच्या अडचणी आहेत त्यांनी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार करावा, त्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल। तसेच वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी ऑफलाईन प्रशिक्षणासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्याकडे तात्काळ पत्र पाठवण्यात येईल असेही चर्चेवेळी ठरले। ज्या शिक्षकांचे वरिष्ठ श्रेणी व निवड श्रेणी किंवा इतर मंजुरीचे प्रस्ताव कार्यालयाकडे प्रलंबित आहेत ते तात्काळ मंजुरीचे आदेश दिले जातील असे शिक्षणाधिकारी यांनी सांगितले। पेन्शन पेपरबाबत कोणतीही दिरंगाई करणार नसल्याचे शिक्षणाधिकारी यांनी शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांना आश्वस्त केले। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आली असून सदरचे प्रस्ताव अद्याप कोणाचेही आमच्याकडे आले नसून प्रस्ताव आल्यानंतर शासन आदेशानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले। वेतन पथक कार्यालयाकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने कार्यालयीन कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याचे शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिले असता याबाबत शिक्षण उपसंचालक यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करण्यात येईल असेही सांगण्यात आले। सांगली जिल्ह्यातील खाजगी प्राथमिक शाळा व शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या समवेत सकारात्मक चर्चा करण्यात आली। यावेळी शिक्षक महासंघाचे जिल्हाध्यक्ष अरविंद गावडे, उपाध्यक्ष DB कांबळे, सचिव महेश सपकाळ, शिक्षकेतर प्रमुख लहू पवार, शिक्षक पतसंस्थेचे संचालक गणेश गुरव, मधुरा काळे, राजश्री दिगे, स्वाती कवठेकर, रुपाली चव्हाण, शांतीनाथ चौगुले, शिक्षणसेवक सहकारी सोसायटीचे सल्लागार कुंदन जमदाडे आदी पदाधिकारी उपस्थित होते। शिक्षण क्षेत्रातील ताज्या घडामोडी पहा फक्त KB न्यूज TV महाराष्ट्र या चॅनलवर।